गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मी सनी उदे पुन्हा एकदा वेलकम टू कोकण या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतोय. वाजलेत सकाळचे 4 वाजलेत आणि लवकर उठायचं कारण की आपण गावी चाललोय गणपती निमित्त. आणि आपण चाललोय दिवा सावंतवाडी पॅसेंजर या ट्रेनने, जिचा गाडी क्रमांक आहे 10105 आणि जी दिव्यावरून 6 वाजून 25 मिनिटांनी सुटते. आपण थोडं 4:30 वाजता निघणार आहोत, थोडंसं उशिरात निघणार आहोत कारण यावेळी रिझर्वेशन आहे आपलं. आणि तशी फारशी अशी गर्दी नसेल कारण जे मोस्ट ऑफ दी माणसं आहेत ती अगोदर पुढे गेले असतील. आणि उशिरा जायचं कारण असं की ऑफिसमधून सुट्टी भेटत नव्हती कारण यावेळी जे गौरी गणपती आहेत ते 6 दिवसांचे आहेत. त्याच्यामुळे एकदम 6-7 दिवसांची सुट्टी भेटत नाही आणि आपण गणपतीला जातो, सो आपण थोडं लवकर जातो कारण डेकोरेशन करायचं असतं, गणपतीचं आगमन करायचं असतं, त्याच्यामुळे थोडंसं लवकर जातो. तर 7 दिवसांची सुट्टी एकदम मिळाली नाही, त्यामुळे मी आणि कुणाल थोडंसं उशिरा चालू 29 तारखेला. मम्मी आणि पप्पा अगोदर गेलेत 27 तारखेला पुढे गणपतीला. आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपला प्रवासाचा व्हिडिओ असेल आणि याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो धरून पुढचे जेवढे सगळे व्हिडिओ आहेत ते आपले गणपती सिरीजचे असतील. आणि गणपती सिरीज ही स्पेशल असेल आपल्यासाठी कारण जेव्हापासून आपलं चॅनल चालू झालं, जवळ 2021 पासून, तेव्हापासून आपण जत्रेचे व्हिडिओ टाकलेत, आपण शिमग्याचे व्हिडिओ टाकलेत, आपण सम्याचे व्हिडिओ टाकलेत, आपण कोकणातील पारंपरिक लग्नाचे व्हिडिओ टाकलेत. गणपतीचा व्हिडिओ हा आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा टाकते आपण, सो खूप मजा येणार आहे. तुम्ही ही सिरीज बघाल याची मला पूर्णपणे खात्री आहे. सो थोड्या वेळाने निघणार आहोत आणि बॅग्स वगैरे पण रेडी आहेत. तयार झाल्यावरती आपण 4:30 वाजेपर्यंत निघतोय. सो बघूया गर्दी आहे गाडीला की नाही आहे. त्याचा आपल्याला तर एवढा फरक नाही पडणार कारण आपली रिझर्वेशन आहे आणि आपण ह्यावेळी AC ट्रेनने, AC कोच आहे त्याने जाणार आहोत. सो AC कोच कसं असतं आतून ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. सो चला. तर मंडळी, प्रवास सुरू करायच्या अगोदर आपण संघर्षनगरच्या राजाचं दर्शन घेऊया. आणि ह्या संघर्षनगर राजाचं हे गेट आहे लागलंय आणि प्रवास सुरू करायचा आहे. आणि त्या अगोदर गणपतीचं आपलं दर्शन घेऊनच आपण प्रवासाला सुरू करणार आहोत. आणि हे बघू शकता तुम्ही संघर्षनगरच्या राजाचं हे मनमोहक ग्रुप. परवाच्या दिवशी संघर्षनगरच्या राजाचं भव्य आगमन सोहळा पार पडला आणि त्यानंतर ही प्राणप्रतिष्ठा करण्यात आली गणपतीची. आणि आता आपण प्रवासाला सुरुवात करतोय. तर मंडळी, आता आपण नुकतंच घाटकोपर स्टेशनला पोहोचलोय. अजून सकाळची जी पहिली ट्रेन आहे ती अजून लागली नाही आहे आणि इकडून आता आपण घाटकोपर स्टेशनपासून दिवा स्टेशनला जाणार आहे आणि तिकडून आपली जी ट्रेन आहे ती पकडणार आहोत. सो दिवा ट्रेनची थोडीशी थोडक्यात माहिती देतो मी. इंजिनपासून जे पहिले 3 डबे आहेत ते ACचे डबे आहेत, त्यानंतर मागचे 4 रिझर्वेशनचे डबे आहेत आणि त्याच्या मागचे जे आहे ते जनरल कॅटेगरीचे, म्हणजे आपण नॉर्मल तिकीट काढून जे आपण ट्रेनमध्ये बसतो ते मागे आहेत अंधेरीचौक कॅटेगरीचे डबे. आणि जो सर्वात पहिला डब्बा आहे तो आय थिंक जो जनरेटरचा डब्बा आहे आणि जो सर्वात मागचा आहे तो लगेजचा डब्बा आहे. आणि आपण फर्स्ट टाईम ACच्या कोचने म्हणजे AC डब्यात जातो आहे. आणि आता आम्हाला इकडे कळतं आहे की हा आमचा M3 हा डब्बा आहे आणि 6:25ची सुटायचा टाईम आहे. सो त्याच्या अगोदर म्हणजे 15-20 मिनटं अगोदर याचा दरवाजा उघडला गेला. आता सगळे दरवाजे बंद आहेत, त्यामुळे आपल्याला बाहेर थांबावं लागते. सो बघूया आता पुढची जर्नी आपली कशी असेल. दिवा सावंतवाडी ही ट्रेन दिव्यापासून सुटते ते सावंतवाडीपर्यंत एकूण 35 स्टेशन म्हणजे 35 स्टॉप घेते आणि आपला 16वा स्टॉप म्हणजे चिपळूण आहे. सो हा टोटल जो प्रवास आहे दिवा ते सावंतवाडी हा बाय रेल्वे रूट 613 किलोमीटर ॲप्रॉक्सिमेटली आहे आणि आपण चिपळूणला उतरतो. सो तो 16वा स्टॉप आहे आणि तिथपर्यंत जे रेल्वे रूट आहे त्याच्यात डिस्टन्स अराऊंड 218 आहे.
मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे लाईटीची व्यवस्था सुद्धा आहे. एक अप्परला आहे, एक मिडलला आहे आणि एक लोअरला आहे. त्याच्यासाठीचा बटन आहे. आणि हे बॉटल स्टँड आहे, तिच्यावरती आपण बॉटल ठेवू शकतो दोन्ही साईडला. आणि मिडलला हा एक टेबल आहे, डायनिंग टेबल, जिथे आपण जेवण वगैरे ठेवू शकतो. वरती आरसा आहे आणि आरसाच्या बाजूला हे 3 हुक्स आहेत, दोन्ही बाजूंना 2-2 बॅग आपण लटकू शकतो. आणि या बाजूला चार्जिंगचे पॉट्स आहेत. सो मित्रांनो ट्रेनमध्ये जागा भेटली आहे आपल्याला. आपली सीट आपल्याला माहिती भेटली आहे. आणि एक जनरल तुम्हाला डिस्टन्स सांगतो. दिव्यापासून ते सावंतवाडीपर्यंत किती डिस्टन्स आहे. तो दिव्यापासून सावंतवाडीपर्यंत हा अराऊंड 618 किलोमीटरचा रूट आहे, रेल्वे रूट आहे. आणि त्यामध्ये अराऊंड 35 स्टॉप आहेत, म्हणजे 35 स्टेशन आहेत. आणि त्यापैकी चिपळूण हा आपला 16वा स्टॉप आहे, जिथे आपण उतरणार आहे. आणि त्याचं डिस्टन्स इज अराऊंड 218 किलोमीटर पर्यंत आहे. एक्झॅक्ट 6:25ला ट्रेन सुटणार आहे. आणि आपला डब्बा आहे. सो पुढच्या जनरल डब्यामध्ये भरपूर गर्दी दिसते. तुम्ही बघू शकता इकडे मागे भरपूर गर्दी आहे. सो आम्हाला वाटलेलं की मे बी दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी गेल्यानंतर गर्दी कमी असेल, पण गर्दी आहे नॉर्मल जेवढी असते तेवढी. आणि उद्या शनिवार रविवार असल्या कारणाने सुद्धा गर्दी असू शकते. सो बघूया आता पुढचा प्रवास आपला कसा होईल. आणि AC डब्यामध्ये कशी सिस्टम असते तुम्हाला माहिती असेल, पण तरी एकदा सांगतो. इकडे 2 टॉयलेट्स आहेत, एक वेस्टर्न टाईप आहे आणि एक हा जो आहे तो इंडियन टाईप आहे. आणि वॉशरूम जो आहे तो क्लीन आहे. त्यामुळे जसं जनरल डब्यामध्ये किंवा असं रिझर्वेशनमध्ये थोडंसं अनक्लीन असतं, त्याचं नाही आहे. क्लीन एकदम आहे. दाखवतो क्लीन आहे, इतकं काय वाईट नाही आहे. आणि इकडे हात धुवायला आहे, इथे पुढे आरसा आहे, इथे हँड सॅनिटायझर सुद्धा आहे. तर मंडळी तुम्ही बघू शकता इकडे वरती जो सर्वात अप्परची सीट आहे तिथे 3 कुशन्स आणि त्याच्याबरोबर 3 चादरसुद्धा आहेत, जी आपण नंतर झोपताना आपण वापरायला आपल्याला भेटेल. पुढे जे आहे ते पुढच्या सीटला जी सिंगल सीट असते तिथे 2 जणांना झोपण्याची व्यवस्था आहे. आणि त्याच्या खाली बरीचशी स्पेस आहे, जिथे आपण बॅग्स वगैरे सुद्धा ठेवू शकतो. आणि जस्ट याच्या अपोजिटला म्हणजे 3 सीटच्या जस्ट अपोजिटला तुम्हाला सेम अरेंजमेंट इथे सुद्धा बघायला भेटेल. तर मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया म्हणत आपल्या प्रवासाची सुरुवात झाली. आणि आज ट्रेन जी आहे ती वेळेवरती सुटली, म्हणजे 6:25ला. आणि निघतानाच आपल्याला जरा पावसाची रिपरिपसुद्धा अनुभवायला मिळते. आणि अशीच पाऊस राहील कंटिन्यू असं वाटते. आणि त्याच्यामुळे वातावरणसुद्धा खूप छान आणि प्रसन्न झालं. सो आजचा प्रवास खूप छान होणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघाल अशी अपेक्षा आहे माझी. सो नुकतीच झोप काढून बाहेर आलो. बघतोय तर रोहा स्टेशन आलं आहे. वाजले सकाळचे 9. आणि बाहेर जाऊन ॲक्च्युली शूट करायचं होतं, पण पाऊस पडतोय थोडा थोडा, त्याच्यामुळे बाहेर तर शूट करता नाही येणार. तुम्ही बघू शकता रोहा स्टेशनला आलो आहे आपण. आणि पाऊस आहे, थोडाफार आहे. आता पुढे गेल्यावरती बघूया किती पाऊस आपल्याला भेटतोय.
अपेक्षा हीच करूया की जेव्हा चिपळूण स्टेशनला उतरू तेव्हा पाऊस थांबेल, जेणेकरून आपल्याला काकांकडे म्हणजे शंकरवाडीवरती जाते. आणि तुम्ही बघताय रोहा स्टेशनपासून ट्रेन ही नुकतीच सुटलेली आहे. वेलकम टू कोकण. आता विनेरे स्टेशन आलं आहे आणि तुम्ही पाहू शकता डोंगरावरती एक छान अशी धुक्याची चादर पसरली आहे आणि खूप नयनरम्य असे दृश्य आपल्याला बघायला मिळतं तिथे. मंडळी आपल्याला काका मिळाले, त्यांची ओळख करूया. काका तुमचं नाव? विठ्ठल मोरे माझं नाव. तर यांचा एक छोटासा पॉपकॉर्नचा व्यवसाय आहे आणि तुम्हाला दिवा पॅसेंजर गाडीमध्ये भरपूर वेळा दिसले असतील. सबस्क्राईब करा आम्हाला, सबस्क्राईब करा म्हटलं. हो.
मित्रांनो, आपल्याला एक सबस्क्रायबर भेटला आहे ट्रेनमध्ये. आपल्या सीटच्या बाजूला त्याची सीट होती. त्याचं नाव आपण जाणून घेऊया आणि कधीपासून तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघतोय ते आपण जाणून घेऊया. तुझं नाव सांग. माझं नाव अमिश प्रशांत कदम आहे. मी तुमचा व्हिडिओ माझ्या भावाने सांगितलेला. तुमचा व्हिडिओ तो बघतो. म्हणजे सांगितलेला फक्त एकदा बघ, तुला आवडेल, तू कोकणचंच बघतो ना. मग मी एकदा बघितलं, तेव्हापासून मला हे व्हिडिओ आवडायला लागले. त्याच्यामुळे मी आता यांना सबस्क्राईब केलं आणि मी यांचा नेहमी व्हिडिओ बघतो. दररोज एक एक एपिसोड बघत जातो. ओके. आणि कधीपासून व्हिडिओ बघतोस आमचे? 2024 पासून. हां, लास्ट मंथ. आणि सर्वात आवडता व्हिडिओ कोणता होता? हां, काय बोलतात ते पार्ट 3 वाला लग्नाचा. ओके, लग्नाचा व्हिडिओ होता होता. आणि मग मित्रांना सांगणार की नाही सबस्क्राईब करायला? हां, सबस्क्राईब करा असं काय नाही. आणि गणपतीला जातोय तर गणपतीची उत्सुकता आहे, तर गणपतीची तयारी वगैरे असं काय केलंय आणि काय विशेष असं करणार आहे गणपतीला? म्हणजे आमचा गणपती आला आहे, आता विसर्जनला मी पण जाणार आहे. तेव्हा आम्ही ना सगळे फटाकडे त्याच्यानंतर आम्ही नदीत पण घालतो गणपतीसोबत. त्याच्यानंतर आम्ही असं आमच्याकडे एक जागा आहे ना, त्याला आम्ही पोकळगाडा बोलतो. त्याच्यावरून ना सगळीकडे ना हे बोलतात दगडवरतून पाणी येतं. आम्ही सगळे आमच्या गावाचे लोक तिकडे जातात गणपती विसर्जन करून. पहिल्या नदीमध्ये हे करतात, हे पहिलं असंच काहीतरी स्विम करतात आणि मग इकडे जातात ते पोकळगडाला. ओके. गणपतीला भरपूर मजा करणार आहे. हो. सो हा मित्र आपल्याला भेटलेला आणि भरपूर त्याच्याबरोबर मजा आली. त्यांनी ॲक्च्युली समोरूनच त्याने विचारलं की तुम्ही यूट्यूब चॅनलवरती आहात ना. आम्हाला ॲक्च्युली माहीत नव्हतं आणि तो व्हिडिओ बघायचा त्यांनी स्वतःहून सांगितलं आम्हाला. तो खूप बरं वाटतं जेव्हा आपण व्हिडिओ बनवतो, आपण आपली मेहनत असते त्यामध्ये आणि असे सबस्क्रायबर आपले लहानसे भेटले तर खूप खूप मजा वाटते. आणि असंच आम्हाला फॉलो करत राहा, आम्हाला सपोर्ट करत राहा, हीच अपेक्षा आहे तुझ्याकडून. आणि गणपती बाप्पा मोरया. तर वाजले दुपारचे 12:15 आणि आपण आता नुकतंच खेड स्टेशनला पोहोचलो आणि ही जी गाडी समोर दिसते ती नेत्रावती एक्सप्रेस आहे.
जसं की तुम्ही बघता आता चिपळूण स्टेशन येत आहे आणि वाजले दुपारचे 12:20. थोडीशी ट्रेन उशिराच झाली ट्रेनला आणि आता आपण चिपळूण स्टेशनला उतरत आहोत आणि इकडून आपण शंकरवाडीवरती जाणार आहे आणि तिकडून पुढे बाईक घेऊन काकांची आपण कळवंडेला जाणार आहे जी आपल्या गावी. मित्रांनो आपण आलो आहे आता चिपळूणवरून शंकरवाडीवरती. वाजले दुपारचा 1 आणि थोडी पावसाची रिपरिपसुद्धा चालू झाले. सो मुंबई टू चिपळूण आणि चिपळूण ते शंकरवाडी हा प्रवासाचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. सो हा प्रवासाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.